तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमजीवर्स पॉडकास्टमध्ये. तर हा आपला सेकंड पॉडकास्ट आहे. आपल्यासोबत दोन आपले गेस्ट आहेत. पहिल्याचं नाव आहे रावडी भाऊ, दुसरे आहेत प्रथमेश भाऊ. तर रावडी भाऊ, तुमच्याबद्दल काही दोन शब्द बोला. नमस्कार सगळ्यांना. पहिला सर्वात मग मी एमजेला थँक्यू बोलीन या गोष्टीबद्दल की एमजेने मला त्याच्या पॉडकास्ट मध्ये इन्व्हाइट केलं. मला आनंद होत आहे ही गोष्ट. त्यांनी जेव्हा मला बोलवलं आणि सांगितलं की आपल्याला पॉडकास्ट बद्दल बोलायचे आहे, त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला या गोष्टीमध्ये. प्रथमेश भाऊ. सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम एमजे याला खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला सुद्धा पॉडकास्ट मध्ये आमंत्रित केलं, पॉडकास्ट मध्ये येण्याचे सुयोग्य समजलं. मी प्रथमेश काटीकर. मी एक एस्पायरिंग डिरेक्टर आहे. मला फिल्म्स खूप आवडतात. थोडक्यात सांगायचं झालं तर मी एक एमजे आणि रावडी भाऊ सारखाच नर्ड फॅन आहे. ओके, चला आपल्या पहिल्या टॉपिक कडे वळूया. बाय द वे, मार्वेल आपल्याला ना एक व्हॅलेंटाईन्स गिफ्ट देणार आहे. त्याचं नाव आहे मॅडम वेब. त्याच्यामध्ये डकोटा जॉन्सन, सिडनी स्वेनी अशा एक रंगतदार अभिनेत्र्या जॉईन होणार आहेत. तर काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? माझं ओपिनियन बोललं तर ऍक्च्युली मी त्या ऍक्टर्सना ऍक्च्युली मी कुठे बघितलं नाहीये सबसे पहिली बात. आणि सोनीचा पिक्चर आहे मॅडम वेब, त्याच्यामुळे मी काय काय जणांकडून ऐकलं होतं त्या गोष्टीबद्दल की मोरबियसच्या मेकर्सनी तो पिक्चर बनवलाय. तर Yes. मला तर अशी खास काही एक्सपेक्टेशन वाटत नाहीये त्याच्याकडनं मोरबियस. पण कसं एकदा आपण चान्स द्यायला पाहिजे अशा गोष्टींना. हो हो त्याच्यामुळे कसं म्हणजे पिक्चर बघायची लोकांची हे वाढेल. हम्म. म्हणजे लोक अजून आतुरतेने पिक्चरची वाट बघतील. तर पिक्चर मध्ये कॉन्टेंट मध्ये दम असेल तर ऑफकोर्स पब्लिक हा, खेचली हा. जाईल थिएटरकडे. ते काय ना, सोनीच्या अंतर्गत असलेल्या अखिल भारतीय स्पायडरमॅन रिलेटेड मूवीजची संघटना आहे. तर त्याच्यामध्ये हे चालू आहे, हे सगळे असे धंदे सोनीचे. तर मी काय म्हणतो, अखिल भारतीय सोनी स्पायडरमॅन युनिव्हर्स संघटना ही तयार करतच आहे सोनी पिक्चर्स. त्यातलाच हा छोटासा उपक्रम म्हणजे मॅडम वेब. ज्यांनी कॉमिक्स वाचल्या आहेत त्यांना माहित आहे की मॅडम वेब ही किती मोठी आणि किती इंटिग्रिंग कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामुळं थोडंसं एक्साइटमेंट आहे. बट मॉर्बियसचे मेकर्स असल्यामुळं थोडस मनामध्ये आपण म्हणतो ना, एक चुटपुट लागून राहिली. बरोबर. बट जसं रावडी भाऊ म्हणाला की विश्वास ठेवला पाहिजे, ठेवूया विश्वास. ट्रेलर मला ठीक वाटला. कॉन्टेंट जर प्रॉमिसिंग असेल, ऍक्टर्स मध्ये पोटेन्शियल असू शकतं, कारण मला माहित नाही कोण आहेत काय आहेत ते. मी काही पहिल्यांदाच नावं ऐकली. बट मॅडम वेब या एका टायटल वरती आणि कॉमिक्स वाचल्यामुळे थोडाफार आयडिया आहे. त्याच्यामुळे मला थोडासा इंटरेस्ट डेव्हलप होता की सोनी स्पायडरमॅन युनिव्हर्स ही एवढी मोठी ग्लोब ही मूवी सेटअप करण्याची पोटेन्शियल ठेवते. येस, ऍक्च्युली मुळात काय बरोबर, डकोटा yes. जॉन्सन घोस्टेड मध्ये होती आपल्या क्रिस इव्हान्स सोबत. तो पण पिक्चर चांगला परफॉर्म केला. सोबत सिडनी स्वेनी होती युफोरिया मध्ये झेंडाया सोबत. सो ती पण एक चांगली Okay. ऍक्टर दोघे आहेत. अजून तिसरी माहित नाही. आणि जो यांचा विलन आहे तो थोडा स्पायडरमॅन टाईप आहे, बट आय डोंट थिंक त्याला स्पायडरच्या शक्ती आहेत. डार्क स्पायडरमॅन दाखवण्याची कोशिश करताय. प्लस असं म्हणतात की याच्यामध्ये आपल्याला बेन पार्कर पण दिसणार आहे. मजा येईल. क्या हो, पता हो, हो. स्पायडरमैन भी दिख जाए, छोटा वाला बेबी. वो तो है, वो दिख गया तो बहुत हाँ. अच्छी बात है. क्या ट्रेलर पता हमें मला सिल्क जैसा कैरेक्टर दिख जाए. वाटलं. Silk. बरोबर. पण ऍक्च्युली ट्रेलर मला ना प्रॉमिसिंग वाटलं तसं Yes, काही. yes. पण एकदम ठीकठाक वाटलं ट्रेलर. असं काय बोलू शकत नाही की हो. एकदम एक्साइटमेंट लागली मला डेडपूल सारखी वगैरे काही. ट्रेलर तसं प्रॉमिसिंग आहे. फक्त तर बघूया पिक्चर मध्ये किती दम आहे. तेच बट जास्ती पाहिलं महत्वाचं मॉर्बियस आहे. पण तेवढा नव्हता रे. मॉर्बियस ठीक कसं होता लाईक. जॅरेड लिटोनी सुसाईड स्क्वॉड मुळे एक वेगळी इमेज निर्माण केली होती. ती इमेज घेऊन जॅरेड लिटो अजून एक अँटी हिरो प्ले करण्यासाठी गेला. दॅट वॉज मॉर्बियस. बट ते काही एवढा विशेष त्याला जमलं नाही, किंवा त्याने त्याच्या परीने योग्य प्रयत्न केले. ऑडियन्सला ते योग्य वाटलं नाही. डिपेंड्स ऑन समबडीज पर्स्पेक्टिव्ह ना. येस येस. बरोबर. पण प्रथमेश सर असं पण होतं की म्हणजे आता काही लोक कॉमिक वाचणारे सुद्धा आहेत आणि कॉमिक वाचणारे सुद्धा नाहीत आहे. ओके. सो कदाचित ते कॅरेक्टर्स नवीन पडल्यामुळे ना काही लाईव्ह ऍक्शन बघणाऱ्यांना हे कॅरेक्टर्स बद्दल माहिती नसते. बरोबर. बिलीव्ह इट ऑर नॉट, मी सर्वे वाचला होता इंटरनेटमध्ये की 40% ऑफ द व्ह्युअर्स ऑफ मूवीज कनेक्टेड टू MCU, बी इट सोनी और एनी अदर युनिव्हर्स, हॅवंट रेड द कॉमिक्स ऑफ मार्वेल. हा बरोबर, राईट, बरोबर. तेच. आता मी पण वाचले नव्हते, पण नंतर मला कळलं की अरे यार की दिस इज द थिंग कॉमिक्स. नंतर मी पण कॉमिक्स वाचले काही. जनरली मित्रांनो ऍक्च्युली
असं होतं की जेव्हा नवीन नवीन कॅरेक्टर मार्वेल इंट्रोड्यूस करतो, सोनी पिक्चर्स पण जेव्हा नवीन नवीन कॅरेक्टर इंट्रोड्यूस करतात, हे तर गोष्ट आपण व्हॅनम पासून किंवा म्हणजे स्पायडरमॅन तर आपण बघतच आलेलो आहोत, त्याच्यात काही डाऊटच नाहीये. पण जनरली आपण जेव्हा सोनी कॅरेक्टर्सनी सर्वात व्हेनम पासून सुरुवात केली, व्हेनमला पण लाईव्ह ऍक्शन कधी बघितलं नव्हतं. व्हेनम पासून सुरुवात त्यांनी नवीन कॅरेक्टर्सला लाईव्ह ऍक्शन मध्ये आणण्याची सुरुवात केली. सो माझं असं म्हणणं आहे की म्हणजे सोनी काहीतरी मार्वल पेक्षा प्रयत्न करतोय दाखवायचा त्या टाईप मध्ये. आणि मोरबीस पण त्याचा प्रोजेक्ट असंच होतं, नवीन काहीतरी पद्धत दाखवायची वगैरे. तर ज्यांनी कॉमिक नाही वाचली त्यांना तर काही माहितीच नाही त्या कॅरेक्टर बद्दल किंवा त्यांच्या स्टोरी बद्दल, बरोबर की नाही? प्रथमेश असं बोलला की मॉर्विल्स कॅरेक्टर जॅरेड लेटोने केलंय, सुसाईड स्क्वॉडच्या जोकर सारखं जमलं होतं. बट सुसाईड स्क्वॉडच्या जोकरची पण एक वेगळी स्टोरी होती की त्याच्यामध्ये डेव्हिड अय्यरने त्याला म्हणजे जोकरचे मोस्टली असे सीन्स आहे खूप जे आपल्याला दाखवले गेले नाही मूवी मध्ये. असं ऍक्च्युली सुसाईड स्क्वॉड वॉज मेंट टू बी आर रेटेड का बी आर रेटेड, बट डेव्हिड आयरला रिस्ट्रिक्शन्स दिले वॉर्नर ब्रदर्सनी. अजून पण त्याच्याकडे आहेत त्या क्लिप्स. तर पुढचा पॉइंट आहे डेडपूल 3. येस, डेडपूल 3 वन ऑफ द मोस्ट एक्साइटिंग प्रोजेक्ट्स ऑफ 2024. तेच आणि मार्वेलचे आणि अजून सगळ्यामध्ये एक्साइटेड आहे. सर्वात एक्साइटेड लोक. बट अजून याच्यामध्ये अजून एक मध्येच एक वेगळा प्लॉट येतोय. लोक दुनियाभरचे लीक करताय बाई. मी लिटरली काल उठून सकाळी मुद्दामून मी लॉग इन केलं असंच आणि मला समोर लिटरली प्लॉट दिसला यार. लाईक प्लॉट लिहिला होता ट्विटरवरती. आय कन्सिडर मायसेल्फ लकी की मी आतापर्यंत तो प्लॉट वाचलेला नाहीये आणि मला वाचायचंही नाहीये. डिरेक्टली थिएटर्स मध्ये जाऊन मूवी बघायची. तेच ना यार. नाही अरे ट्रेलरचा प्लॉट होता. ट्रेलर नुसता ट्रेलर म्हणजे लोक इतके येडे झाले की लाईक नुसता ट्रेलरचा प्लॉट पण रिलीज करताय. आय मीन काय चालू आहे भाई तुमचं? सबसे पहिली बात ना, अशा लोकांना पोकळ बांबूचे पटके द्यायला पाहिजे जे लोक लीक करतात नेटवरती जाऊन. दुसऱ्यांची मजा घालत यार तुम्ही, हे चुकीचं आहे. बरोबर. आणि अल्गोरिदम पण तेच पुश करतं आपल्याला इन्स्टाचं. नाही, इन्स्टा त्या बाबतीत हुशार आहे. आणि माहिती बरोबर, मी अशा पेजची स्टोरी पाहिली जे पेज ना खूप चांगले चांगले अपडेट्स येतं, लीक्स कधीच देत नाही. मी नाव नाही घेणार बट खूप मोठं पेज. हा, मला आला अंदाज आला कुठल्या पेज बद्दल बोलतोयस तू. आणि बाय द वे मी असं ऐकलंय एका सोर्स की ते म्हणताय की डेडपूल 3 मध्ये जवळपास आपल्याला 100+ व्हेरियंट्स दिसतील. कॅमिओज आहे खूप आणि मोस्टली कॉमिक्स रिलेटेड पण खूप गोष्टी आहेत. डॉगपूल म्हणा, तो पण एक्साइटिंग आहे. डॉगपूल तर आपण पाहिलाच आहे. स्वतः रायन रेनॉल्ड्सनी पोस्ट केली, त्याच्यामुळे त्याचा काही इश्यू नाही. पिक्चर मध्ये आपल्याला डेडपूल 3 बघण्यासारखं काय आता कॅमिओज आणि वेरियंट. हा, आणि आपल्याला एकदा आठवतं आपला मेन कॅरेक्टर की एकदम पहिले जेव्हा मूवी रिलीज होणार होती तेव्हा बोलले होते की हा पूर्ण मूवी एक पिकनिक टाइप आहे, की एक सफर आहे मल्टिवर्सची. अँड असं मला मी जेव्हा रिसर्च केला याच्याबद्दल तेव्हा मला असं कळलं की या मूवी मध्ये अशा खूप काही गोष्टी आहे जे आपल्याला ना नाराज नाही करणार, जसं मल्टिवर्स ऑफ मॅडनेसने केलं. हा, ते महत्वाचं आहे. तेच मल्टिवर्स ऑफ मॅडनेस आय नो भारी मूवी होती, बट जो 30 मिनिट्सचा जो पार्ट कापला ना यांनी, हे लिटरली चीटिंग होते ती. तेच ना, खूप येडे फॅन्स लोकांमुळे ते ऍक्च्युअली मूवीचे कापावेच लागले त्या लोकांना. त्या मूवीची हाईप खूप जास्ती झाली होती. इव्हन तो दौर आलेला आहे. तेच ना, जो 30 मिनिटचा पार्ट राहिला असता ना आतापर्यंतची ग्रेटेस्ट मूवी राहिली असती. पण त्या मूवीचा आता मजाक बनून राहिलेला आहे. त्या मूवीचा जर आपण समजा कुठे कमेंट केली त्या गोष्टीबद्दल की मला डॉक्टर स्ट्रेंज मल्टिवर्स ऑफ मॅडनेस आवडला, तर लोक आपल्याला म्हणजे वेडे समजणार की तुला हा पिक्चर आवडला किंवा हे. बट त्याची कसर माहिती नोवे होमने काढली. त्याची कसर नोवे होमने काढली. बरोबर, आपल्याला फॅन फेवरेट मूवी दाखवून काढली. बरोबर. आठवतं का तो जेव्हा तो टाइम आपण थिएटर मध्ये बसलोय आणि तिघी स्पायडरमॅन दिसतात. अरे काय मस्त होता. बापरे, गूस बम्स मोमेंट. एवढा जो सीन होता ना, जेवढे रडलो होतो ना तेवढे सगळ्यांनी उठून टाळ्या वाजवल्या. अरे
आपल्या ट्रायल अविस्मरणीय होत तो होते. मूवी ज्यावेळेला पाहिला होता इतके क्रेझी लोक होते ना माझ्यासोबत, आई शपथ पूर्ण थिएटर हादरलं होतं. एक पण माणूस दिसणार लिटरली नाही जो आयनॉक्स बसलेला आहे. वाल्यांनी काय केलं माहिती का, आयनॉक्स वाल्यांनी मूवी पॉज केला, टोबे मॅगवायरच्या एंट्रीला रिवाइंड केला, परत प्ले केला, हो बाई. परत टोबे मॅगवायरच्या एंट्रीला पॉज केला, परत रिवाइंड केला. म्हणजे 12:30चा शो 5:45ला संपला. अरे भाई, तो शोमॅन पण बापरे मार्वेल फॅन बाप. असेल. अरे भाई, आणि नाही, परत ना इंडियामध्ये ना जबरदस्तीचा इंटरव्ह्यू घालतात ना, हा. इंडियामध्ये ना जबरदस्तीचा बरोबर. इंटरव्ह्यू घालतात. तर एकदमच प्रॉपर मोमेंटला ज्या वेळेला डॉक्टर स्ट्रेंजच्या हातातून स्लिंग रिंग घेतो ना, नेमकं तेव्हाच इंटरव्ह्यू तेव्हाच, लावला त्यांनी. बरोबर. आणि मग नंतर इंटरव्ह्यूला त्या लाईट tension ची तारीफ केली पाहिजे. ऐक ना, पुढचं ऐका ना, इंटरव्ह्यूला लाईट लागला, मी समोर बघतो रोनी कॉस्प्ले केला डॉक्टर स्ट्रेंजचा. बाप रे, म्हणलं मी God. करेक्ट टायमिंगवर आलो मूवी बघायला. हा. Danger. असे येण्यासारखी लोक ना. एकदम चांगलं आणि म्हणजे अजून एक चांगलं किस्सा म्हणजे experience घेतला. अजून एक किस्सा म्हणजे त्यावेळेला ना त्या थिएटरला 2 इंटरव्हल लावले एक सोडून. पहिला या स्लिंग रिंगच्या सीनला, आणि दुसरा कुठं लावला माहिती का, स्ट्रॉंग इनफ टू हॅव इट ऑल बट टू वीक टू टेक इट, त्या Oh. डायलॉगला इंटरव्हल लावला. माय गॉड, तो सीन पण पुढे हे होता ना यार, कंटिन्यू. हा, इमोशनल होता थोडा हा, तेच. इंट्रिग्विंग सीन होता तो. येस. आणि पण actually डायलॉग Way कसले Home भारी मध्ये आहे. आपण आहे ना, एक रोलर कोस्टर राईड झाली. आपण खुश पण झालो, मध्ये आपण रडलो पण, आपण नॉस्टॅल्जिया पण फील केला. आणि खूप हो, असं काय ऍक्च्युली त्या पिक्चर मधनं Best दिसून movie. आलं नाही मित्रांनो. बेस्ट मूवी बनवलाच होता तो, आणि त्या पिक्चरचे लीक्स पण एवढे काही येत नव्हते. तेच. थोडेफारच यायचे, जास्ती लीक्स आलेच नाही. फक्त एवढी कन्फर्मेशन होती की कॅरेक्टर्स कोणते कोणते असणार आणि काय ते असं झालं होतं तेव्हा. अँड्र्यू गारफिल्डची एक लीक आली होती, त्याच्यामुळे जरा डोकं फिरलं होतं माझं. हा, ते तर होतच. बट मोस्टली ना माहिती का, अरे पण ते अँड्र्यू concept गारफिल्डने किती- भारी प्ले केलं. तो म्हणे मी पिक्चर मध्ये नाहीये. तो तर म्हणला माझा काय संबंध नाही, मला बोलूच नका कोणी. हे नाही, एक तो नंबर. तो 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 जो फोटो टाकला होता ना मित्रांनो, हा, जेव्हा तो तिथे त्या बांबू जवळ बसलेला असतो, तो म्हणजे तो जो फोटो होता ना, तो कदाचित ऍक्च्युली कोणी लोकांनी ट्रस्टच नाही केला. सबसे पहिले आपल्यासारखे जे फॅन्स आहेत ना मार्वलचे Right, right. सुपर हिरोजचे, तर त्या फोटोला त्या लोकांनी, तो रिअल फोटो होता क्लायमॅक्सचा, येस. पण कोणाकोणाला ट्रस्ट नव्हता त्या गोष्टीवरती की आहे ना, म्हणजे हा नसेल किंवा काय एडिट केलेलं आहे. तेव्हा पण भरपूर असे एडिट यायचे माहिती तुम्हाला ना. तर तसं तो फोटो त्या टाइप मध्ये एडिट पण केलेला, अशी व्हिडिओ पण आली होती मला हो. त्या टायमाला. मग त्याच्यामुळे म्हणजे कसं हो. माझ्या अरे, पिक्चरचा ती एक्सपिरियन्स video- चांगला झाला. मला पण आली माहिती का, तो व्हिडिओ, तो फोटो शॉप केला नाही म्हणून. हा, बघितली असशील तू. मी तर नाही त्याच्यामुळे पाहिलं. मला तो ट्रस्टच गेला. तो स्वतः व्हिडिओ त्याने अक्षरशः डिकोड केला, वाय दिस इज टू बी प्रूव्ड ॲज फोटोशॉप म्हणून. मी ऍक्च्युली माहिती का, आणि यावेळेस अशा ना पद्धतीने माझं एक मुळे ना, नो वे होम साठी माझं पूर्ण इंस्टाग्रामच मी लॉग आउट करून ठेवलेलं होतं की नाही, आपल्याला लिंक्स नाही पाहिजे यावेळेस. आणि अशा कमी लिक्समुळे ना माझा Correct, पिक्चरचा एक्सपिरियन्स चांगला झाला. कमी लिक्समुळे. बरं, तर डेडपूलच्या त्याच्याकडनं पण मी अशीच मग आशा ठेवतो. डेडपूलचा डायरेक्टर शॉन लेव्ही, ह्याच्यावरती ट्रस्ट आहे का तुम्हा लोकांना? मला तो आहे, बिकॉज आय हॅव वॉच फ्री गाय. हा, बरोबर. फ्री गाय तर आणि फ्री चांगला गाय मला होता. ना लिटरली एक हा. खुशमिजाज वाटला. चांगला म्हणण्यापेक्षा ना हो. खुशमिजाज मूवी होता. येस येस. हो. आहे ट्रस्ट, तो बघू. लाईक होप्स आहेत. नाही, कारण रायन रेनॉल्ड्स असे होते. त्यांनी ज्या पद्धतीने टायका वायटिटीचं कॅरेक्टर डेव्हलप केलं आणि क्रिस एव्हन्सचा कॅमिओ प्लेस केला, त्याच्यावर मला असं वाटतं की कदाचित ही कुड मेक इट अ बिट बेटर दॅन मल्टिवर्स ऑफ मॅडनेस इन टर्म्स ऑफ कॅमिओज. ऑब्विसली होणार आहे ते. आणि खात्री आहे, होप पण आहे की व्हायला पाहिजे. डेडपूल 3 कडनं एक्सपेक्टेशन बिना लीकचे आहेत, मला असं म्हणायचं. हो, जर लीक आपण एक्सपेक्टेशन आहे. त्याच्यामध्ये द लेजेंडरी ह्यूग जॅकमन इज बॅक ॲज वुल्व्हरिन आफ्टर नियरली 8 years. भाई, आणि अर्धी माणसं म्हणजे अर्धी पब्लिक तरी त्या गोष्टीसाठी खूप खुश आहेत आणि एक्साइटेड आहेत ऑब्विसली. थिएटरला जाण्यासाठी. आणि एका ठिकाणी मी वाचलं की तो वुल्व्हरिन ओरिजिनल नसून, लोगन नसून, तो व्हेरियंट आहे. हा, राईट. हो, बरोबर. कॉमिक व्हेरियंट आहे, कॉमिक बुक. तर आपल्याला मेन म्हणजे त्या व्हेरियंट मधनं काय दिसून येणार आहे काय माहिती नाही. बिकॉज कसं माहिती, आपण जेवढं वर्ष वॉल्व्हरिनला बघितलंय, एक्समेन पासून ते पूर्ण मार्वेलमध्ये नाही, ऍक्च्युली एक्समेन मध्ये बघत गेलो, ज्या पद्धतीचा वॉल्व्हरिन आपण बघितलाय
हां, हां. त्या पद्धतीचा वॉल्वरिन हम्म. असेल का नाही, किंवा एकदम वेगळ्या लेवलचा असेल काय, हे वेगळा exact असेल अजून काही मोस्टली. आयडिया आहे? हां, वेगळा असेल कारण कॉमिक रिलेटेड आहे हा मोस्टली. तर लेट्स सी आता हो बघू हो काय हो आहे. हो लोगन तर हो दिसणार कॉमिक नाही जो रिलेटेड मेन. अँड कॉमिक रिलेटेड अँड ॲनिमेटेड रिलेटेड लाईक म्हणजे सिमिलरच असतात ना, त्या टाईपचेच असतात ना. हां, ॲनिमेशन वाला पण कॉमिक हम्म. मधला जो वेगळा आणि ॲनिमेटेड मध्ये स्पायडरमॅन अनलिमिटेडमध्ये आपल्याला दिसला होता बघ. तो आहे. हा तोच आहे. असेल, हां, हां. तो असेल, बरोबर. आणि याच्यामध्ये मी असं ऐकलंय याच्यामध्ये ग्वेनपूल पण दिसू शकतो. ग्वेनपूल ग्वेनपूल पिंक रेड फिमेल व्हर्जन. सेकंड की याच्यामध्ये आपल्याला X-23 ही तर दिसायलाच पाहिजे. हो, X-23 दिसायलाच पाहिजे, येस. बरोबर. डी मार्वेल्सचा पोस्ट क्रेडिट सीन मध्ये जो विश दाखवलाय तो डेज ऑफ फ्युचर गेम आहे. तोच आहे. बरोबर. तोच आहे आणि आणि तोच मी त्याने एक ठेवायला rumor पाहिजे, अशी पण मला असं ऐकली, वाटतं. मी एक रुमर अशी पण ऐकली की जेम्स मॅकॉयचा प्रोफेसर एक्स तो सिक्रेट मध्ये येणारच आहे, पण हा जो व्हेरियंट वुल्व्हरिन आहे तो हा. डेज ऑफ फ्युचर पास्टची कसा तरी लिंक्ड आहे. हा असेल असं रिएलिटी चेंज झाली मला असेल. जीन ग्रे पाहिजे यार त्या मूवी मध्ये. जीन ग्रे. रमेश, तू बोललास ना लिंक्ड आहे त्याच्यामध्ये, हा काय बोलतात, डेट ऑफ फ्युचर पासून लिंक आहे बोलास ना, तर त्याची रियालिटी चेंज झाली असेल म्हणून समज त्याच्यातलं दाखवलं, म्हणजे रियालिटी चेंज झाली आहे त्या अर्थची. लिंक आहे बोललास ना. हो आलं लक्षात. हा सॉरी एमजे कंटिन्यू. हा तर मी म्हणतो की आता हा जीन ग्रे बोलला ना, हा ऍक्च्युली स्पॉइलर नाहीये, बट एक लाईक ट्रूथ आहे. मेन जे लोकांनी एक्सपेक्ट केलं होतं ते दिसणार नाही याच्यामध्ये. एकच सीन याच्यामध्ये लोक खूप एक्सपेक्ट करत होते की याच्यामध्ये स्कारलेट विच जी दिसणार आहे मोस्टली, ती वर्सेस जीन ग्रेचा एक सीन दिसणार होता याच्यामध्ये फाईट, बट ती नाहीये मूवीमध्ये असं लाईक असं ऐकलंय मी. मे बी असू पण ठीक आहे, शकतं इनिशियली movie एवढे एक्सपेक्टेशन्स पण ना ठेवू. हा. रूम आता पुढचा मी नाही. टॉपिक घेतो. मोस्टली आता मागे रिसेंटली डीसीच्या खूप मूवीज आल्या, लाईक ॲक्वामॅन आला, फ्लॅश, ब्लू बिटल या मूवीज होत्या. तर एक करून सांगा या मूवी बद्दल काय वाटलं त्याला. आता हे बा, मी ॲक्वामॅन पाहिला जस्ट रिसेंटली. बेस्ट मूवी होता. आय नो मागे पुढे याच्या काही सीन फ्युचर नाहीये किंवा त्याच्या पास्ट नव्हतं एवढं काही. तर त्या मूवीला लाईक वन टाइम वॉच ठीक आहे. फ्लॅश पण तशीच आहे, लाईक फ्लॅश पॉइंट पूर्ण एक फुल फ्लेज मूवी दिसली. ब्लू बिटल एक नवीन इंट्रोडक्शन होतं, चल ठीक आहे झालं. बट या मूवीजचं फ्युचर काही नाही इथं ॲक्च्युली, पुढे दिसणार नाही आपल्याला. हो ते तर आहे. बट जे काही फ्युचर आता ते असणार सुपरमॅन लेगसी. तेच सुपरमॅन लेगसी. खूप हे आहेत, होप्स आहेत सुपरमॅन लेगसी कडून. आणि खूपच हाय होप. माझं ऍक्च्युली या गोष्टीमध्ये मी असं म्हणेन की ऍक्च्युली जर जमा जॅक स्नायडरचा युनिव्हर्स चालू असतं तर या गोष्टी पटल्या असत्या आपल्याला. तेच ना यार, तेच तर. ते जर या गोष्टी आता म्हणजे कसं एक प्रकारचे थॅनोसच्या स्नॅप सारख्या झाल्या. आता एक काळ बघून ते विसरून जायचे आपण. आता आपल्याला एकच पण जर समजा युनिव्हर्स चालू असतं तर आपल्याला या गोष्टी खूप पसंत पण आल्या असत्या. पसंत आहेतच असं नाही की नाही, पण थोडी कुठे आपल्याला खंत वाटते या गोष्टीची की यांचं वेस्ट गेलं एवढे पैसे आणि एवढे पिक्चर बनवून. ऍक्च्युली काय की द थिंग इज ना, आपल्याला एकच नीड आहे आता की स्नायडर भाऊने नेटफ्लिक्स सोबत मिळून एक पूर्ण स्नायडरवर्स तयार करावा, ज्यामुळे या मूवीजला घेता तरी येईल, वापरता तरी येईल यार प्लीज. कॅनन गोष्टी करू शकतात ही लोक दुसरा अर्थ म्हणून. कंजूसी न करता डीसी वाल्यांनी कंजूसी न करताना राईट्स शेअर केले पाहिजेत विथ जॅक स्नायडर, सो दॅट नेटफ्लिक्सला त्याचा एक वेगळा युनिव्हर्स. बोललेला आहे की पॉलिटिक्स मध्ये येतं ना नेटफ्लिक्स वाल्यांनी जर त्याला अशी दिली ना, काय बोलतात त्याला, नेटफ्लिक्स वाले तयार आहेत. हे डीसी वाले मानणार कसे? डीसी वाले मानणारच नाही, बिकॉज त्यांचं ऑलरेडी एक युनिव्हर्स 2025 पासून बनणार आहे. ऍक्च्युली काय माहिती का, डीसी वरती काय आणि तो युनिव्हर्स द स्नायडरवर्स बनला ना, लोक तिकडं जातील. मोस्टली लोकांना स्नायडरवर्स आवडतील आणि डीसी जो न्यू डीसीयू बनणार आहे ना, लोकांना आवडणार नाही जर स्नायडरवर्स बनला सोबत तर. सो
इसलिए हो, उसको तिची दबका एक जाता है. प्रॉब्लेम होऊ शकतो. हां. बरोबर बोलतोयस तू. तसाही एक प्रॉब्लेम होऊ शकतो. तेच. पण कसं माहितीये काय, आपल्यासारखे जे फॅन्स असतील ना, हा हं. त्याचा इफेक्ट पण भरपूर पडू शकतो त्या गोष्टीचा. हं. म्हणजे पिक्चरवरती. त्याच्यामुळे डीसीचं पण हे गोष्ट करणं बरोबरच आहे आणि काही रमेश गरज काय नाहीये वाटतं झॅक तुला? स्नायडरला. तर आता आपण जर अशीच आस लावून ठेवली ना त्या बरोबर. गोष्टीबद्दल, की म्हणजे आता झॅक स्नायडरचं येईल, झॅक स्नायडरनी चांगलं काढलं होतं, ती गोष्ट डोक्यातनं आणि आपल्या दिलातनं कधीच जाणार नाही. हं. तर राइट. मला असं वाटतं की एंड केलंय त्यांनी तेच बरं केलंय आणि आता नवीन गोष्टीची सुरुवात होते त्या नवीन गोष्टीला सगळ्या फॅन्सनी सपोर्ट करायला पाहिजे. हो, हो, हो. जे नॉन करेक्ट डीसी करेक्ट फॅन्स करेक्ट आहेत, डीसी फॅन्स आहेत आणि कट्टर डीसी फॅन्स आहेत किंवा मार्वल फॅन्स आहेत किंवा आपल्यासारखी लोक आहेत, राइट, राइट, राइट. तर त्या लोकांनी ती गोष्ट एक्सेप्ट केली पाहिजे हं. आणि चान्स द्यायला इव्हन मी पाहिजे, ज्यावेळेला माझं असं म्हणणं आहे. मी ज्यावेळेला द फ्लॅश पाहिली त्यावेळेला मला ती मूवी फार कन्व्हिन्सिंग वाटली. येस. आवडल्या मला त्यात बऱ्याच गोष्टी. हं. विशेष म्हणजे त्याच्यामध्ये मायकल कीटनचा बॅटमॅन, ती सुपर गर्ल प्रॉपरली प्लेस केली होती येस. आणि फ्लॅश पॉइंट प्रॉपरली सेटअप केला. तेच ना, क्लायमॅक्स फुल पण फ्लेज्ड उत्तम होता. एक फ्लॅश पॉइंट मूव्ही होती ती. कॅरेक्टर डेव्हलपमेंट खूप चांगली केली होती. हं. म्हणजे आपण जी नॉस्टॅल्जियाची वाईब होती ना आपली मायकल कीटन कडनं, तीच वाईब आपल्याला येत होती. काही त्याच्यामध्ये वेगळं दिसलं नाही आपल्याला त्या पिक्चर मधून. नाही बरोबर. ब्लू त्यांनी बीटल पोस्ट पण क्रेडिट सीन मध्ये हां, सिंपल एक पोस्ट वन टाइम क्रेडिट वॉच. सीन मध्ये अजून एक नॉस्टॅल्जिया वाईब द्यायचा प्रयत्न केला पण ती हो. काही एवढी जमली नाही. बरोबर. लोक अजून त्याने कन्फ्युज झाले. पोस्ट क्रेडिट सीन से याद बरोबर. आया ब्लॅक ॲडम. नको राहू दे. वन ऑफ No, द मोस्ट actually, Black Adam डिसअपॉइंटिंग डीसी प्रोजेक्ट्स टू बी ऑनेस्ट. एकदम डेंजर. ते ब्लॅक ॲडमच्या बद्दल बोलूच नको. मी नाही बोलू शकत मित्रांनो, बिकॉज मला असं वाटतं की तो पिक्चर खूप म्हणजे त्या परीने जेव्हा जर झॅक स्नायडरचं युनिव्हर्स चांगलं चालू असलं असतं ना, तर मला असं वाटतं की तो तो पण पिक्चर ना खूप चालला असता अरे तो पण तसाच आहे, आणि ते वन टाइम कॅरेक्टर पण वॉच आहे. चाललं होतं. तो पण त्याचं पण असंच झालं हा, Aquaman फुल सारखं. टाइम प्रोसेस आहे. Aquaman सारखंच झालं त्याचं पण. त्यांनी ऍक्च्युली रॉकनी केमिओ ना सुपर पेट्स काय पिक्चर ब्लॅक ॲडमच्या अगोदर आला होता ना, का ब्लॅक ॲडम बरोबर आला होता? कोणता? सुपर पेट्स लीग आधी सुपर आधी पेट्स आधी आधी. आधी आला होता ना लीग हां. सुपर पेट. तर मग त्यांनी ऍक्च्युली त्याचं प्रमोशन करताना ब्लॅक ॲडमचा केमिओ पण त्या पिक्चर मध्ये टाकले पोस्ट मला क्रेडिट सीन मध्ये. मला ऍक्च्युली काय म्हणायचंय, म्हणजे बरोबर हा चालू होतं हा सगळं. मूव्ही आहे ना, हा बेस्ट झाला असता ब्लॅक ॲडम. बट द थिंग इज रॉकने काय केलं, क्रिएटिव्ह फ्रीडम घेऊन घेतलं स्वतःसाठी. तो जे बोलेल तेच करायचं Yep, हा ते एक आणि problem प्रोड्युसर झालं. पण तोच बरोबर, होता. ते एक प्रॉब्लेम. तो लोक तरी काय करतील यार. हो बरोबर बरोबर असं आहे. बरोबर. आता हॉब्स अँड शॉ आणि मध्ये अशी पण गोष्ट झाली की हॉब्स म्हणजे अँड शॉ ना याचा आपण एन्जॉय वेगळा केला. युनिव्हर्स बनवतोय हा डीसीचे हा कॅरेक्टर वापरून. तेच. तर मग आणि हीच गोष्ट आता झॅक स्नायडर सोबत पण होईल नेटफ्लिक्स वाल्यांबरोबर. म्हणजे नेटफ्लिक्सच्या थ्रू काढतोय ना तो, बरोबर. तर त्याच्यामुळे ती गोष्ट नको व्हायला मला असं वाटतं. तेच. डीसीचे कॅरेक्टर हे डीसीच्या अंडरमध्येच राहू दे आणि जेम्स गन ज्या पद्धतीत काढतोय त्या पद्धतीचं त्यांनी आपल्याला सदर करू दे थिएटरमध्ये, हा हा तरच चांगली गोष्ट आहे. आणि खूप आता ऍक्च्युली सुपरमॅन लेक्सीकडनं पण मी सांगतो खूप एक्सपेक्टेशन आहे. तर सुपरमॅन लेगसीची मोस्टली कास्टिंग झालेली आहे. हॅलो, आता ब्रेव अँड द बोल्डची कास्टिंग चालू आहे म्हणे. बॅटमॅन शोधत आहे सध्या. बॅटमॅन नाही जे पाहिजे आपल्याला आणि थोडासा ना रॉबर्ट पॅटिन्सन टाईप बॅटमॅन मिळाला तर उत्तम. रॉबर्ट पॅटिसनला घेऊन नाही शकत ना, तो वेगळा आहे. ऍक्च्युली रॉबर्ट पॅटिन्सनच्या टाईपमध्ये तुम्ही जर आता बोललात ना, त्याचा कॅरेक्टर कसं डेव्हलप केलं तुला होतं कोण की वाटतं वेंजन्स कोणाला भरलेला घ्यायला? माणूस, मला थोडा ऑर्लॅंडो कन्फ्यूज, ब्लूम आवडतो. असं म्हणतोय मी. ऑर्लॅंडो ब्लूम तो नाही चांगला नाही करू शकतो. एक मी बोलू का? ब्लूम इज अ गुड चॉईस. हा नाही मी काय म्हणत होतो, आता ह्यांनी जर रॉबर्ट पॅटिन्सनच्या बॅटमॅनचं पण बोललात ना तुम्ही, तर ऍक्च्युली जर तुम्ही त्या वेने बघायला गेलाल ना, तर क्रिस्टोफर नोलनचा बॅटमॅन, झॅक स्नायडरचा बॅटमॅन आणि मॅट रिव्हचा बॅटमॅन, ह्या लोकांनी आपापल्या पद्धतीने असे बॅटमॅन तयार केले ना हा की त्या लोकांनी म्हणजे बोलतात ना चेंज नाही करू शकत. बॅटमॅनची छापच सोडून दिली. हा बरोबर. चेंज करू शकत नाही बॅटमॅनची Right, रिएलिटी. मग right. मला ऍक्च्युली अशीच एक्सपेक्टेशन आहे या गोष्टीमध्ये की आता जो रिबूट पिक्चर येणार आहे हा सगळ्यांचे, नाही तुला काय तर जेम्स वाटतं की गननी कोण म्हणजे कोणाला कास्ट केलं पाहिजे न्यू बॅटमॅन सोबत? माझी ऍक्च्युली चॉईस स्कॉट एडकिन्सच आहे कोणता? बॅटमॅनसाठी. स्कॉट एडकिन्स म्हणून एक actor आहे. ओके ओके. हो, मी तो तर ऑर्लॅंडो डीसीयूच्या ब्लूम नवीन बघतो, रिबूट तो पण चांगला त्यांनी आहे. कास्टिंग केली तर ते ऍक्च्युली बेस्टच आहे, बिकॉज तो एक मार्शल आर्टिस्ट आणि भरपूर बोलतात ना, ए बाय द वे म्हणजे तो जेरेमी रेनर पण वाचला करू शकतो बरं का, कारण हॉकायचं कॅरेक्टर तर गेलेलंच आहे तसं. हॉकाय इज ऑफिशियली रिटायर्ड फ्रॉम एमसीयू, सो तो करू तेच ना. शकतो. आणि आता तो पण त्याचा ऍक्सिडेंट झाला होता, आता तो बरा झालेला आहे, त्यामुळे तो आणि त्याचं रिटायर्ड झाला म्हणजे काय झालं रे?
म्हणजे हॉकायचं गेलं एमसीयू काय मध्ये संपलं. हॉकाय जो कॅरेक्टर आहे ना त्याचं हा. कॅरेक्टर संपलं. हा पण कसं दाखवलं संपलेलं पण त्याच्यामध्ये मला मला लास्टला असं काय दाखवलं नाही हॉकाय तू सिरीज हॉकाय मध्ये. झालंय आता. अरे तू इकोवाला सीन जो आहे ना हॉकाय मध्ये कॅमिओ केट बिशॉप वगैरे, मग शेवटी असं दाखवलं की हा. केट बिशॉपनी तो मेंटल टेक ओव्हर केलाय त्याच्याकडून, ओके ओके आणि आता हॉकाय आता हॉकाय त्याच्या केट फॅमिली बिशॉप आहे. सोबत पीसफुल लाईफ जगतोय. हा, हा ओके ओके आणि जो क्लिंट ओके म्हणजे बाल्टन आहे तो ऑफिशियल त्याच्या फॅमिली रिटायर. सोबत एक पीसफुल लाईफ जगतोय आता. म्हणजे तो आता हॉकाय नाही, तो फक्त क्लिंट बार्टन आहे असं आहे. हम्म. तो येऊ ओके शकतो ओके मध्ये, म्हणजे ऑफिशियल हा रिटायरच झाला तो. तो येऊ शकतो मध्ये, काय गरज लागली तर येऊ. सला देने के लिए बस उतना ही असं आहे. हम्म. आता पुढचा टॉपिक सलाह देने के लिए लेकिन एक्साइटिंग टॉपिक आहे. तुम्ही इतके बोलाल ना. पुढचे आता रिसेंटली एक मूवी आली होती जी सुपर हिरो इंडस्ट्रीमध्ये तिने ना एक छाप सोडली आहे, हनुमान. येस 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 आणि येस येस ही जी मूवी मी एक नंबर मूवी. थिएटरमध्ये पाहिली ना, बाप इतका डेंजर एक्सपिरियन्स ना भाई. त्या मूवी मध्ये ना भाई पोटेन्शियलच तेवढं आहे रे. वीर रस आहे आणि पूर्ण एव्हरी इमोशन ग्रॅप केली या लोकांनी आपले. हम्म. आणि आपण वीर ना रस ठोकून ठोकून वीर रस तेच भरलेला आहे त्या मूवी मध्ये. आणि आपण ना Intent गेस नाही पाहायचा करू मूवीचा. शकत, गेस नाही करू शकत की पुढे काय होणार हा, मोस्टली. एवढा थ्रिल आहे मूवी मध्ये, एवढा सस्पेन्स आहे अरे आणि विलन काय भारी आहे भाई. नॉट मोर भाई. अरे विलनची जी पहिलीच प्रेम आहे ना, पहिलीच तीच, प्रेम म्हणजे हा. विलन सेटअप करायची पहिलीच प्रेम. Yes. त्याच्यामध्ये स्पायडरमॅनचं एक सॉरी फॉर द स्पॉयलर्स, बट स्पायडरमॅनची प्रेम, मग तो असं ट्राय करतो वेबिंगचं, ते बघून थोडंसं नॉस्टॅल्जिक वाटलं की लहानपणी वी कॅन रिलेट ना, लहानपणी आपण सगळ्यांनी असा प्रयत्न केलेला आहे. हा बट नंतर थिंग्स टेक अ डार्क टर्न विथ द व्हेरी नेक्स्ट फ्रेम. ज्यावेळेला तो त्याच्या बेस्ट फ्रेंडला विचारतो बॅटमॅन सुपर हिरो कसा बनला, स्पायडरमॅन सुपर हिरो कसा बनला, हे बापरे बनलं पुस्तक गडबड आहे. आणि यामुळे ना अकिराचं आपल्याला अजून एक्साइटमेंट वाटलीये सेकंड मूवीची, हा. की एक थंडर गॉड कसा सेटअप करतील, थंडर सुपर हिरो. डायरेक्ट म्हणजे मला हे बघ, म्हणजे एक हनुमान विचार आला असा मला. सेटअप केला. आय गेस थंडर गॉड वी हॅव ओनली वन ऑप्शन, लॉर्ड इंद्र. येस, इंद्राचाच आहे ना, इंद्रच आहे. हा, आता इंद्र. आपण पाहायला गेलं ना, नॉर्स मायथॉलॉजी मध्ये इंद्र आहे आपला थॉर, आणि ग्रीक मायथॉलॉजी इंद्र कोण आहे, झूस. हो बरोबर. आणि हिंदू मायथॉलॉजी God of lightning. इंद्र. तर हे असे सेमच आहे, ते लोक सेमच आहे, फक्त वेगळ्या मल्टीवर्स सारखं आहे. आता नॉर्स मायथॉलॉजी मध्ये ओडिन म्हणजे आपले ब्रह्म. हा बरोबर. रावडी भाऊ, अॅनिमल बद्दल काय बोलता, कसं वाटला? मी बघितलंच नाही तो बिकॉज एवढं भरपूर व्हायलन्स आहे. मूवी ठीक होता, जास्तच वरती झालं वाटच. बट या वन टाइमच वॉच. मी परत बघायला घेतला तेव्हा मला नाही एवढं, बंद केला मी. एवढा काही खास नाही वाटला. आणि ना एवढा काही विशेष सेटअप होत नाही ना. मूवी हायप केली की रणबीर कपूर फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम फुल फ्लेज्ड ऍक्शन हिरो, डायरेक्टेड बाय कबीर सिंग फेम, संदीप रेड्डी वांगा. क्लायमॅक्स बेस्ट. हा, क्लायमॅक्सची जी फ्रेम आहे ना, जेवढं पण स्कॉटलँड वाला पोर्शन आहे ना तेवढा भारी होता. स्कॉटलँडचा पोर्शन संपला, त्यानंतर मग परत बॅक टू फादर सन अँगल, तो पण एकदम परफेक्टली संपवला. आणि त्यानंतर मग आउट ऑफ द नोवेअर अझीज. तेच आणि माहिती का, संदीप रेड्डी वांगा भाऊने इतकं डेंजर आपल्याला येडं बनवलंय. म्हणे नेटफ्लिक्स वरती, नेटफ्लिक्स वाल्यांनी पण तो नाकारला. अरे नाही, नेटफ्लिक्सचा रूल आहे माहिती का, जो थिएटर मध्ये कट रिलीज केला ना तसं आम्ही नेटफ्लिक्स वरती टाकणार. हे कट कुट तसलं काही नाही आमच्याकडे. अरे मग याने आधी विचारायला पाहिजे होतं ना याची. अरे याच्यावर हे बघ, OMG 2च्या डायरेक्टरचं पण तसं झालं. OMG 2च्या डायरेक्टरकडे अनसेन्सर्ड व्हर्जन असाच्या असा रेडी आहे. त्यांनी नेटफ्लिक्सला ती फाईल पण पाठवली. नेटफ्लिक्स वाल्यांनी ती फाईल त्याला परत पाठवली. ते म्हणाले की तुम्ही थिएटरला जी कॉपी पाहिजे ना तीच कॉपी आम्हाला पाहिजे, तर आम्ही अपलोड करतो, नाही तर मग अपलोड दिले होईल तुमचं. इव्हन OMG 2 पण सही पिक्चर होता यार, लाईक अनसेन्सर्ड, लाईक मोस्टली सेन्सर्ड केला होता, बट तरी ठीक होता. टॉपिक भले सेन्सिटिव्ह होता त्याचा, बट मांडण्याचा पद्धत जी होती ना एकदम सटीक होती. हो, मीन्स पंकज त्रिपाठीज कॅरेक्टर जस्ट नेल्ड इट फ्रॉम द व्हेरी फर्स्ट फ्रेम. बरोबर. आणि म्हणजे तो सीन, एक फादर कशी सिच्युएशन हँडल करावी, एक सीन प्रत्येकाला आवडला असेल, जेव्हा पंकज त्रिपाठी डिफिकल्टी मध्ये असतात, एक ना फोकस येतो
आणि जातो कैलाश हा पर्वतवरती. अक्षय भाई हा काय तांडव करत असते हो. अरे माय गॉड भाई. अरे तो सीन कैलास तू याच्याबद्दल बोलतो ना इंटरवलची फ्रेम ते भस्मातनं डबरू बाहेर निघतो. हो तेच तेच तेच. इंटरवलची फ्रेम आहे ती. हो तेच म्हणतोय. तो तांडव करतो ना अक्षय कुमार. डॅम. तो ते मेटाफर आहे माहिती का, ते मेटाफर आहे ते Yes. तांडव म्हणजे अक्षय कुमार प्रिपेरिंग की त्याला माहिती आहे की ही सिच्युएशन येणार आहे. ही ट्राईंग टू काम डाऊन. तो त्याला आयडिया देतो की हे बघ बरोबर. असं भस्मातून नवीन अंकर फुटू शकतात तसं तू होप सोडू नको, मी आहे सोबत. तो मेटाफर होता त्या सीन मध्ये. येस. आणि यांचा अजून ही एक गोष्ट पॉइंट मला ऍज अ आवडला बरं फिल्म का. मेकर खूप विचार केल्यावर मग क्लिक झाली. हा यांचा एक पॉइंट आवडला. जो डायरेक्टर आहे ना त्याने एकदम भारी गेम खेळलाय. त्याने पहिले काय सांगितलं होतं की हम्म. अक्षय कुमार म्हणजे महादेव आहे. बट हम्म. लोकांनी जेव्हा टेक घेतला की अरे असं नाही करू शकत, त्याने काय केलं, महादेवाचा भक्त आहे हम्म. भाई, तो पण महादेवाचंच रूप आहे. महादेवाचा अंश आहे. महादेवाचा भक्त नाही, महादेवाचा गण म्हणजे हा गण. महादेवाचे सर्वंट. हा तेच. मग तो पण त्याच्यामध्ये पण महादेवाचा अंश आहे थोडा. आणि शेवटी त्यांनी इतकं स्मार्टली डब करून एक घेतलं ना, नंबर. त्यांनी येस. स्पेसिफिकली मेन्शन केलं की हर एक गण के अंदर महादेव कण कण में बसे हुए हैं. तो एक नंबर. किसी भी गण के सामने जाओ आपको महादेव के दर्शन मिलेंगे. Yes. लिटरली स्पेसिफाय केलं त्यांनी. असं का केलं म्हणजे कोणाला तेच. डिसअपॉइंट केलं नाही त्यांनी. बरोबर. हे जे होतं ना, जो डायलॉग्स आणि डायलॉग्स काय लिहिले भाई बाप. आता वळूया. आता एक रिसेंटली मूवी आली. एक मध्ये ना एक गुजराती मूवी आली होती. ती आत्ता पण चालते थिएटरमध्ये. तर त्या मूवीचा मराठी लोकांनी त्या मूवीचा हे केला, म्हणजे पूर्ण मूवी ट्रान्सलेट केली. नवीन मूवी बनवली. नाना पाटेकर आहे त्याच्यामध्ये, सिद्धार्थ चांदेकर आहे. आणि मूवीचं नाव आहे ओले आले. भाई मूवी येस इवन येस येस कॉपीड येस आहे, येस. बट एक नंबर मूवी, एक नंबर. लाईक जर तुम्ही मूवी पाहिली ना, रडू पण येतं आणि सोबत हसतात पण. आणि कॉमेडिक टायमिंग भाई. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे पण आहे. मकरंद अनासपुरे. हा त्यांचा पण एक मस्त टॉपिक आहे भाई. सही आहे. रावडी भाऊ तुम्ही बघितलाय का? नाही बघितलंय मी, नाही बघितला बघितलं. नसेल ना, नक्की जा भाई. आता पण चालू आहे मूवी थिएटर मध्ये. आणि मी ट्रेलर पाहिला पण मला टाइमच मिळत नाही तो मूवी कॅचअप करायला, म्हणून मी थांबलोय. आय गेस तो प्राईम व्हिडिओ का कुठल्या तरी प्लॅटफॉर्म वरती येतोय ना. हा मला तर वाटतंय की प्लॅनेट मराठी वरती येईल. डिस्नी हॉटस्टारला कसं तिथे. नाही डिस्नीला नाही. डिस्नी नाही. आणि बाय द प्लॅनेट मराठी प्रोड्युसर, प्लॅनेट मराठी वन ऑफ द प्रोड्युसर्स आहेत, बट त्यांचं कसं प्राईम व्हिडिओ सोबत पार्टनरशिप असल्यामुळे मोस्ट ऑफ द प्लॅनेट मराठी कॉन्टेंट विल बी अपलोडेड ऑन प्राईम व्हिडिओ, बी इट मूवीज ऑर वेब सिरीज. बाय द वे आता मूवीचं नाव घेतो मी. एक आता मध्ये रिसेंटली पण नाही म्हणताय ना, मेड मध्ये एक मूवी आली होती इयरच्या. मूवीचं नाव आहे वाळवी. बघितली का? येस. वाव. परेश मोकाशी, आय एम जस्ट अ बिग फॅन ऑफ युअर्स. येस भाई. रावडी भाऊ, व्हॉट अ स्क्रीन प्ले मॅन, व्हॉट अ परफेक्ट. नाही बघितलं. स्क्रीन प्ले म्हणजे आत्मा पॅम्पलेट पाहिली कोणी? आत्मा पॅम्पलेट पण नाही बघितलं. वॉज रिटन बाय परेश. आत्मा पॅम्पलेट परेश मोकाशींनी लिहिली. हो मग तेच म्हणतोय. म्हणजे विचार कर, परेश मोकाशी जरी डिरेक्टर नसले तरी त्यांच्या लिहिण्यामध्ये एवढी पॉवर आहे की समोरच्या माणसाला समजून जातं की हे मांडायचं कसं आहे. बरोबर. आणि आता माहिती का, मोठे म्हणजे डिरेक्टर नसून पण इनडायरेक्टली मूवी डायरेक्ट केली. आता खूप मोठे प्रोजेक्ट येत आहे मराठी मूवी मध्ये. जो मी नाव घेतो, मानापमान घेतोय, सुबोध भावे घेऊन येत आहे. मी मानपमान इज बेस्ड ऑन अ व्हेरी कल्ट क्लासिक मराठी प्ले म्हणतोय. आणि करेल सुबोध भावे, करून दाखवतील भाई. जसं काशीनाथ घाणेकर आपण पाहिलंय. मला बघ, आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर मध्ये सुबोध भावे वॉज द असोसिएट डायरेक्टर, हे कोणाला माहित नाहीये. हो बरोबर. असोसिएट डायरेक्टर म्हणजे कसं, डिरेक्टर नंतर सगळ्यात जास्ती पॉवर त्याला असते. म्हणजे डिरेक्टर जरी काही डिसिजन घेतला तरी असोसिएट डायरेक्टर कडे एवढी पॉवर असते की ते डिरेक्टरचा डिसिजन काउंटर करून चेंज करू शकतो. आणि कट्यार काळजात घुसली तर सर्वांनी पाहिलं असेल, कोणी पाहिलं नाही असं मला तर कोणी सापडलं नाही. दॅट वॉज डिरेक्टेड बाय सुबोध भावे. येस तेच.
त्यांनी एक कॅरेक्टर, अरे कोणाला वाटलं होतं शंकर महादेवर कॅरेक्टर इतकं चांगलं करतील? कोणाला? अरे त्याचा पण एक किस्सा आहे. शंकर महादेवन सरांच्या कास्टिंगचा पण एक किस्सा आहे सुंदर. शंकर महादेवन सरांजवळ हा रोल येणार नव्हता, बट शंकर महादेवन सरांनी जेव्हा ही गाणी रेकॉर्ड केली ना, तेव्हा सुबोध भावेंना असं वाटलं की जर हे मनुष्य गाणं गाताना एवढं फील टाकू शकतात, तर बरोबर. जर ऑन स्क्रीन जर त्यांनी तो ठेवला तर लोकांना किती अजून भारी वाटेल. मग त्यांनी शंकर सरांना कन्व्हिन्स केल्यानंतर शंकर सर रेडी झाले. आणि शंकर सरांनी हे पण म्हणले की इट वॉज डॅम टू एक्साइटिंग बट चॅलेंजिंग. बरोबर. या मूवीमध्ये ना ऍक्च्युली एक सिंगर आणि या मूवीमुळे सगळ्यांसोबत इंट्रोड्यूस झाला, महेश काळे भाई. महेश काळे सर नंबर भाई, देव येतो माणूस. आणि एक पाहिलं असेल ना डिटेल्स, अटेन्शन टू डिटेल सुबोध भावेची. जेव्हा सुबोध भावे गात होते त्यामध्ये कव्वाली एक सीन आहे, अरिजित सिंग पण गायला त्याच्यामध्ये. तर जेव्हा सुबोध भावे गात होते आणि त्यांनी ना एव्हरी अटेन्शन टू डिटेल दिलेली, महेश काळे जसा गातो तसे त्यांनी हातवारे केले. अरे असं वाटतं महेश काळेच म्हणजे मित्र असा असावा. पूर्ण पूर्ण कॉपी केलेलं आहे. असं वाटतच नाही की महेश काळे गाणारा, असं वाटतं की सुबोध भावेच गाता महेश काळेच्या. ज्यांनी सदाशिवची भूमिका केली होती ना, ते पंडित जितेंद्र अभिषेकी, वन ऑफ द लेजेंडरी क्लासिकल सिंगर्स. फॅक्ट अशी आहे की सुबोध भावे अँड महेश काळे, बोथ ऑफ देम वर स्टुडंट्स ऑफ द सेम बॅच. बरोबर. आणि यांच्यासोबत बोलले पण होते अभिषेकी सरांसोबत हे लोक. अभिषेकी, त्यामुळे ही एवढी मोठी फॅक्ट आहे. ऍक्च्युली काय माहिती ना, मराठी इंडस्ट्रीला ना भाई, म्हणूनच त्यांचं ट्युनिंग एकदम व्यवस्थित जमतं. राईट. मराठी इंडस्ट्रीला ना असे अजून मूवीज काढायला पाहिजे. आता इव्हन चंद्रमुखी पण होता, तो पण ठीक होता, लाईक एवढा पण त्याला. चंद्रमुखी कसं माहिती का, बेनल. हा तेच. ओके चला आता एका लाईट टॉपिक वरती घेऊ. तर तुमचा फेवरेट नॉस्टॅल्जिक एक कार्टून कोणतं आहे? तर पहिले तुम्ही सांगा. माझे नॉस्टॅल्जिक कार्टून तसे भरपूर होते. शाळेत जाण्याच्या अगोदर मी बघायचो ते. म्हणजे तुम्ही बोलाल तर मला सबसे पहिले करेज द कबड्डी डॉगच आवडायचा जास्ती करून. तो रात्रीचा मी तोच बघायचो. जे पण आपल्या. आणि तुम्ही पण सुद्धा बघितला असाल तो कार्टून, सगळ्यांनीच बघितला असाल, सगळ्या 90sच्या पोरांनी बघितला असा तो कार्टून. सगळ्यांनीच, कारण त्याच्यामध्ये मस्त वाईब होती. ते हॉरर वाईब खूप त्याच्यामध्ये, हॉरर मध्येच कॉमेडी वाईब, आणि असं काही सेन्सलेस पण नव्हतं त्याच्यामध्ये. म्हणजे बघायला खूप आवडायचं. हो. नवीन एपिसोड आणि म्हणजे नवीन कॉन्टेंट असायचं हर एक एपिसोड मध्ये त्याच्या. बरोबर. प्रथमेश, त्याच्यामधला फेवरेट एपिसोड पण बोलाल ना? माझा बी तुला लहानपणीचा पूर्ण किस्सा सांगतो. मी लहान असताना खूप नोटोरियस होतो. मला ना नोटोरियस कार्टून खूप आवडायचे, आणि त्यात म्हणजे माझं वन ऑफ माय फेवरेट नोटोरियस कार्टून वॉज टॉम अँड जेरी. त्याच्यामध्ये ना जो चेज असायचा, जे त्यांचं बॉन्डिंग असायचं ना, ते बॉन्डिंग मला खूप एकदमच कनेक्ट व्हायचं आणि इतकं सुंदर वाटायचं. सिरियसली. त्यात म्हणजे तुला अजून एक किस्सा सांगतो. मला लहानपणी ना, मी म्हणजे स्वतःहून जेवत नव्हतो 5 वर्षाचा असून, पण मला समोरून ताट आणून भरवायचं असतं कोणीतरी, आणि ते सुद्धा मी जेवत नव्हतो. मग लहानपणी मला त्यासाठी 2 असायचे. एक तर म्हणजे एंड्रिक इग्लेसियास म्हणून एक आर्टिस्ट आहे, सॉरी इफ आय एम प्रोनाउन्सिंग रॉंग, एंड्रिक्यू इग्लेसियास म्हणून एक आर्टिस्ट आहे, तर त्याचं रिदम डिवाइन म्हणून सॉन्ग होतं. त्याचे बीट्स मला लहानपणी इतके आवडायचे ना, की ते बीट्स ऐकले ना की मी पळत जाऊन बसायचो आईच्या भांड्यावर. आईला मला म्हणायचं, आई मला भूक लागली. कोणतं गाणं? रिदम डिवाइन बाय एंड्रिक्यू इग्लेसियास. माहिती मला. तो सगळ्यांचा त्याचं एकच गाणं आहे जे आम्ही रोज ऐकायचो, व्हाय नॉट मी. व्हाय नॉट मी. तर त्याच कंटेक्स्ट मध्ये रिदम डिवाइन हे गाणं होतं, प्लस टॉम अँड जेरी. आणि टॉम अँड जेरी ज्यावेळेला लागायचं ना, त्यावेळेला मला असं वाटायचं की अरे मी पण जाऊ का यांच्याबरोबर पळायला, मला पण मजा घ्यायची आहे. मला दॅट इज द किस्सा. एमजे, नाउ वी वुड लाईक टू लिसन फ्रॉम यू. मला ऍक्च्युली असं एक कार्टून आवडायचं, लाईक मोस्टली लोकांना आवडत नसेल ते, कारण मी ते लॉजिक मध्ये बघायचो. कारण आता तुम्ही प्रत्येका डोरेमॉन फेवरेट होतं प्रत्येकाचं, अँड आपण पाहिलं असेल की नोबिता हा पूर्ण डिपेंडंट होता डोरेमॉन सोबत, की काय झालं डोरेमॉन. बट मला तसं नाही. मला आवडायचं ते कार्टून, म्हणून मी बघायचो. पण सोबत मला अजून एक बेस्ट
माझं फेवरेट कार्टून होतं कित्रेत्सू. भावाने काय हा केलं, भावाला हा वाटलं कोणी कंपॅनियन पाहिजे, भावाने स्वतःचा रोबोट हम्म. बनवला, सोबत ठेवलं, कोरोसुके. कोरोसुके. हा भाई हा त्या कार्टून मध्ये लॉजिक होतं लिटरली पाहायला गेलं तर, हा आणि सगळेजण रिलेट करायचे तेव्हा. सो असं आहे. नंतर मग खूप असे बाकीचे होते, ते आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये कधी बघू. बाय द वे, पुढचा आपण पॉइंट घेऊ, रिकमेंड अ मूवी किंवा सिरीज. आत्ता तुम्ही जी बघताय, मे बी ती पण होऊ शकते किंवा आधी बघितली असू शकते. सध्या मी कार्निवल रो बघतोय. याच्यामध्ये ना, लाईक तुम्हाला गॉथिक खूप दिसेल, खूप डार्क आहे. याच्यामध्ये कॉमेडी खूप कमी आहे, एक रोमॅन्टिक पॉइंट पण आहे. तर तुम्हाला बघायचं तर नक्की बघू शकतात. तुम्हाला जर डेमन्स, फेरीज आवडत असतील तर नक्की बघा. बाय द वे, रावडी भाऊ, सध्या काय बघताय तुम्ही? मी तर सजेस्ट करेन ऍक्च्युली सगळ्यांनी राऊंड अपचे पिक्चर बघितले तर चांगलेच आहे. राऊंड अपचे जेवढे पार्ट्स येणार आहेत आता, आता नवीन पार्ट आहे. राऊंड कोरियन मूवी आहे. तर ते माहितीये मी राधे पिक्चर आला होता, त्याचा रिमेक केलेला आहे राधे पिक्चरने. तो राऊंड अपचे पिक्चर मी सजेस्ट करेन बिकॉज त्याच्यामध्ये जेवढे पण कॅरेक्टर्स आहेत आणि जेवढे पण लीडला कॅरेक्टर्स आहेत, विलन असो किंवा हिरो, ऍक्टिंग जरी नसेल तरी ते स्टोरीमध्ये काय चालू आहे हे आपल्याला ती गोष्ट म्हणजे आपले डोळे खोळे ठेवतात त्या पिक्चर मध्ये. त्याच्यामुळे खूप इंटेन्स आहे पिक्चर तो. त्यामुळे मी तुम्हाला ही सजेस्ट करेन की राऊंड अपचे पिक्चर बघा. ओके, प्रथमेश, इट्स युअर टर्न नाव. मी आताच रिसेंटली पाहिला तो, म्हणजे नेटफ्लिक्सवर अपलोड झालेला आहे. देयर इज अ फिल्म कॉल्ड जिगर थंडा डबल एक्स, विच इज अ साऊथ इंडियन मूवी, डब्ड इन हिंदी ऑल्सो अवेलेबल. ती मूवी म्हणजे त्याच्यामध्ये राघव लॉरेन्स अँड S.J. सूर्या, ज्यांनी पहिला जिगर थंडा पाहिला असेल, इन केस यू मिस्ड इट, बच्चन पांडे वॉज रिमेक ऑफ इट. ओके ओके. आणि गड्डाला कोणी जिगर थंडा, गड्डलकोंडा गणेश, येस, गड्डलकोंडा गणेश पण. आणि जिगर थंडा डबल एक्स मध्ये ना सुंदर दाखवलंय. एक गुंड, त्याची बेसिक प्लॉट लाईन सांगतो, स्पॉइलर नाहीये एवढा, पण एक माणसाचा स्ट्रगल, दॅट ही इज गुड. अरे थांब ना, व्ह्युअर्सने बघितला नसेल. एका माणसाचा स्ट्रगल टू प्रूव्ह दॅट ही इज गुड, त्यासाठी तो काय करू शकतो. सो ही हायर्स अ पर्सन सो दॅट ही कॅन प्रूव्ह दॅट ही इज गुड. म्हणजे त्याचं स्ट्रगल आलं, त्याच्या सगळ्या गोष्टी आल्या, मग त्या समोरच्या पर्सनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी स्टोरी येते, त्या समोरच्या पर्सनचे स्ट्रगल्स, प्लस मग ते एकत्र आले की मग काय खिचडी पकते, मग इमोशनल ट्विस्ट आहे. जास्ती नाही बोलणार, बट इट्स वर्थ वॉचिंग. राईट. आणि डायरेक्टर जो आहे कार्तिक सुब्बाराज, त्याचे मूवीज खूप प्रॉमिसिंग असतात. ज्यांनी जग में थंडीराम पाहिला त्यांना तर माहिती असेल की कार्तिक सुब्बाराज याचा डायरेक्टर किती पोटेन्शियल ठेवतो. जग में थंडीराम, स्टारिंग धनुष, तो सुद्धा, इवन दॅट इज ऑल्सो अवेलेबल ऑन नेटफ्लिक्स, तो सुद्धा बघा. हो, आताच आय गेस 2-4 वर्ष आधी मे बी, आय गेस ना. तर एवढे बोलून आपण आपल्या पॉडकास्टची सांगता करू. हो, पुढच्या पॉडकास्ट मध्ये भेटूया. नक्कीच पुढच्या पॉडकास्ट मध्ये भेटूया. तुम्हा सगळ्यांची संवाद साधून खूप बरं वाटलं. हा माझा पहिला प्रोफेशनल पॉडकास्ट आहे, पण आतापर्यंत मी एवढं कधीच ओपन बोललेलं नाहीये. जर माझ्या बोलण्याने कोणी ऑफेंड झाला असेल किंवा माझे ओपिनियन्स कोणाला पटत नसतील तर आय एम रिअली सॉरी फ्रॉम माय साइड. आणि जर आवडत असतील तर यू आर ऑलवेज वेलकम टू पेइंग मी. अरे गाईज, तुम्हाला जर कोणती मूवी, तुमच्या मनात काही प्लॉट असेल, प्रथमेश भाऊकडे जा, मूवी डायरेक्ट करून देईल. आमचे डायरेक्टर साहेब आहे. आणि हा गाईज, प्लीज फॉलो MJ. ही इज अ व्हेरी गुड कॉन्टेंट क्रिएटर फ्रेंड ऑफ आर्स. प्लीज त्याला सपोर्ट करा. तो खूप मेहनत करतोय, त्यांनी भरपूर काही आतापर्यंत प्रयत्न केलेले आहेत. आम्ही त्याला बघतोय पर्सनली. त्याला फक्त सपोर्टची गरज आहे, जो तुम्ही लोकच प्रोव्हाइड करू शकता. तो प्लीज डू दिस. रावडी भाऊ, कसं वाटलं तुम्हाला? बोला. खूप मजा आली, मला खूप मजा आली. माझी पहिली पॉडकास्ट होती, खूप मजा आली मला तुमच्याबरोबर संवाद साधून. आणि तुम्ही तर आपले मित्रच आहात, असं काय हे नाही. त्यामुळे मी नर्ड्स लोक, मला आवडेल, नर्ड्स लोक, हो, त्याच्यामुळे मला आवडेल ऍक्च्युली सेकंड पॉडकास्ट सुद्धा करायला.